पडी मागल्यानच बांधल्यान ना मग नारळ झाड आधी काय तुझी पडी आधी माका सांग पडी काय का बांधलंस तू वैसरी ना झाड असताना पत्रे फुटत म्हणून सांगता आता गावला फुटतच पडी आता बांधल्यान आधी घापला होता याक तुमच्या बापात आमका सहभागी करून घेतास ह्या नारळ झाड तोडता असा याकडे याकडे मागल्यान पडी बांधल्यान असा ही आली बांधल्यान असा 2 वर्ष झाली आता पत्रे फुटत म्हणता पण माझा काम असा त्याच्यामुळे माका आता नारळ झाड तोडता असा झाला समाधान झाला तुझ्या मनाचा झाला धन्यवाद धन्यवाद ही नारळाचं झाड आधी काय तुझी ही पडी आधी माका सांग पडी मागल्यानच बांधल्यान ना मग नको नाही हा आता खाप लावूया तुझ्याच नाही नाही मालक तुझ्या तसंच माका काय सांगा नकोस खाप लावून दे तू नारळाचं झाड आधी काय तुझी पडी आधी माका सांग पडी काय का बांधलंस तू वैसरी ना झाड असताना पत्रे फुटत म्हणून सांगता आता गावला फुटतच पडी आता बांधल्यान आधी घापला होता याक हर नार माड म्हणाचा मी तोडतोय सोय तू या लाव काप पडी काय का बांधला आधी एवढे पडी बांधल्या ना मागल्यान हा कशाक तोडत घराच्या भीतीमुळे घर सगळे बाजूक द्यायचा आता नाही जागा म्हणजे हा तुमच्या बापात आमका सहभागी करून घेतास यांच्या बापात माका सहभागी करून घेत असत ह्या नारळ झाड तोडता असा याकडे याकडे मागल्यान पडी बांधल्यान असा ही आली बांधल्यान असा 2 वर्ष झाली आता पत्रे फुटत म्हणता तरी मिरगाबरोबर सगळी झावळा आम्ही तोडी होतो मी आणि त्यांना सांगलेले झावळा वगैरे बांधून देतोय नको म्हणतात मागल्यामुळे आमका तोडतोय आता चांगला झाडता नारळ झाड हय लिंबवानीचा या झाडाचा अवस्था की रेडे लिंबवा नाही हिव तोडूया म्हणता काय तुका खोटे गुण लागले हा तोडून देवा खोटे गुण लागले आता आंबो आता हय लावलंस आता परत मोठं झालं का परत तोडूक सांगतलस तुझ्याकडे एक नाही काळजीच काहीतरी लाव नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत असा आणि मी असं आमच्याच गावाच्या शेजारील गावात किर्लोस वाडी असा बौद्धवाडी आणि ह्या नारळ झाडाचा आणि मालक म्हणतात तोडूचा असा कारण सांगल्याने की खाली घर असा सिमेंटचे पत्रे असत आणि कौलारू पडी असा आणि त्याच्या बाजूक परत मागल्यान पडी बांधल्यान आली ह्याच्या आधी सावळा विवळा काय पडत नाही होती मागल्यामुळे आमका माड तोडतो येता हा मागल्यान पडी बांधल्या ना त्या मागल्याच्या पडीवर कसले गेल्याचे पत्रे घातले ना पत्रे सगळे चेपले असं सावळा नारळ पडान म्हणून तोडूचा म्हणता मागला आणि मागल्याच्या पापात माका भागीदार करून घेतले ना पण माझा काम असा त्याच्यामुळे माका आता नारळ झाड तोडूचा असा सावळा सगळी कोयत्यान बारीक करूया आणि नंतर मग अजून असं एक 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 तुकडं मारूया जसं मारता तसं नारळ बरेचसे असत आणि मिरगाबरोबर की नाही सगळी इकडची सावळा आम्ही मारायची म्हणजे जी इकडे पत्र्यावर पडणारी असत ना ती सावळा मारायची पण ह्यांका काय खोटे गुण लागले समजत नाही तोडूतोच म्हणतात बरेच दिवस झालेले सांगान आता 2025 वर्ष येला कारण 2024 मध्ये सांगितलेलं होतं माड तोडूतो ह्यो पण म्हटलं नारळ थोडेफार दून होऊन दे त्यानंतर तोडूया आता तोडूतो असा ह्यो नारळाचा झाड तोडूचा असा सावळा आधी तोडून घेऊया आणि मग ओढूया चला
चला तर मग बघूया काम कसं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. सावळा वगैरे तोडून झालेली असत, पण काय दोन बाजून असत विद्युत लाईन महावितरणचे आणि बरोबर थंय समोर ना कसला तरी खोपटा असा. आता खोपटा जर नसता तर डायरेक्ट गेलो असतो आणि पाईप वगैरे असत, त्याच्यामुळे एका बारीकच करू गया. या खाली उतराया आणि मस्त की नारळाचा पाणी पिऊया, मग बघूया काम कसा होता. चला. असा किर्लोस बौद्धवाडी. किती घरात आहे? घरात 18 घरात आणि तिकडे सगळं शेतीचं मळव असा. उन्हाळी पावसाळी शेती करतात. पडी असा ही आणि ह्याच्या खाली आहे सर बाथरूम केलेल्यान मंगल्यान. त्या ह्या सगळ्या पत्र्यावर सावळा आणि नारळ पडत आणि ह्या इकडे सिमेंटच्या पत्र्याचा छप्पर असा, म्हणजे हा घर असा. तोचा एक पत्र थोडंसं फुटलेलो आणि 1-2 वर्षांनी पत्र्यावर कलांडणं असतो ह्यो माड. मुळे या वाईमुळे आमका माड चोडूचो इलो
हिका खोटे गुण लागले मागले आमचे. हा झाला समाधान झाला तुझ्या मनाचा. झाला. आता होय मस्त की बाथरूमात ना बिंद. हा झोप नाही होती. घरावर सावळा पडत. हा बांधान ते म्हणून सांगलेलं ना. हे काय चांगले मेळून चांगले धरते नारळाचे झाड तोडतात. तुमच्या डोक्या विरला तुमच्या पापात माका सहभागी करून घेतात. काय यांका सांगायचा नाही तर काय त्यांका काय करूचा. खाप लावून तेले दिल्याने म्हणजे माझा काय विषय येत ना. मागल्यानेच खाप लावलेला माझा काम असा त्याच्यामुळे माका करूचा लागता. ह्या नारळ झाड आम्ही एक तोडला धरता नारळ झाड होता त्या कापतोय. अकडे घरावर सावळा आणि नारळ पडत मग मारतोय. काम केलास पुरा करून द्यावा आमचा काम. हा आणि अर्धवट घातला मूळ तोडलोय आणि काय ते वाडा मारलोय सगळा. तुका भेटून देव काय आता मग आणि किती सगळी वाट ते आणि किती दोन दोन पुटार मारलेले होते. तर नारळाचा झाड तोडून तर झालेला असा. आता मंगला बघूया काय चाय नाश्ता देत. आता चाय नाश्ता करूया दक्षिणा घेऊया आणि आपल्या घरात जाऊया. गाव किर्लोस आमच्या घराच्या शेजारी होतो माड. तो घरात धोकेदायक होतो त्यामुळे आम्ही तो माडाचा हातापायापर्यंत तोडून घेतलो. काय त्याबद्दल धन्यवाद आहे. देवा दक्षिणा देवा आम्ही पाया पडतो. धन्यवाद धन्यवाद गावकराच आमचे. हा धन्यवाद चला.